इथे भरला जातोय. बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार. अगदी पदतालिकेमध्ये थोडासा व्यत्यय पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार असाल. सज्ज असणार आहे गोलंदाज. दुसरं षटक अंकेश पाटीलला तुम्ही पाहताय. धाकटी जुई संघाकडून अंकेश पाटीलला तुम्ही बॉलिंग करताना पाहू शकाल. मैदान तुम्ही पाहताय केव्ही काका आणि मैदान तुम्हाला पाहायला मिळतंय. अंकेश पाटीलचा हा चेंडू जोरदार अपील पाहायला मिळतीये. उत्साह इतका त्यामध्ये पाहायला मिळाला. अगदी यष्टीरक्षकानं उडी लगावली आणि त्यानंतर मात्र अपील करत होते, परंतु पंच यावेळेला तटस्थ आहेत बघा. अगदी तुम्ही आमचे पंच पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. धनंजयजी कोहली सर तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि कल्याणी घोरपडे आणि आमचे तिसरे पंच शशी साटम सरांना तुम्ही पाहताय. इथे मात्र पुन्हा एकदा समोरील दिशेमध्ये हा चेंडू खेळतोय. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन मध्ये तुम्ही पाहताय. एक सिंगल मात्र मिळेल आणि या सिंगलनं मात्र धावसंख्या वाढेल. 1 धावसंख्या 6 धावा. 6 रन. संत सुरुवात हळुवार पद्धतीचा क्रिकेट, हळुवार पद्धतीचा खेळ. जशी जशी थंडी वाढेल तसं आपण पाहिलं तर मग चेंडू सुद्धा स्लो होतो. चौकार षटकार कमी, परंतु कालच्या रात्री सुद्धा त्याच्या आधीच्या रात्री सुद्धा आपण षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळत होती. अगदी ते सामने सुद्धा आम्ही घरी बसून पाहत होतो. याच मैदानावर अर्धशतकीय पारी सुद्धा पाहिल्या. 5 चेंडूमध्ये 5 विकेट सुद्धा आपण पाहिल्या. मेडन षटक सुद्धा पाहिलं आणि वेगवेगळे विक्रम या स्पर्धेमध्ये घडताना आपण पाहिले. त्या गेल्या 2 दिवसामध्ये ही स्पर्धा अशी पाहायला मिळते. तर नाणेफेकीसाठी बघा मी विनंती करतोय. या आजच्या रात्रीमधील दुसरा सामना धाकटी जुई संघाचा कर्णधार आणि मोरावे संघाचा कर्णधार. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मोरावे आणि धाकटी जुई. इथे मात्र उडवण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय आणि सरळ तिथे मात्र डीप मिड विकेटला हा झेल मात्र टिपलाय आणि फलंदाज मात्र बाद. करावे संघाला लागतोय हा दुसरा क्रमांक धक्का. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडचा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. धाकटी जुई संघ आणि त्यांच्या समवेत दोनात करणारा संघ मोरावे संघ. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अलंकार तांडेल इनॅट 4थ्या क्रमांकावर एक उंचपुरा असा खेळाडू पाहायला मिळतोय आणि त्याच्या समोर अंकेश पाटीलला तुम्ही पाहताय. दुसरं षटक हाताळत असताना दुसरं षटक टाकतोय. अगदी यावेळेला जसं काय डगआउट मधून सेट होऊन आले, परंतु अगदी अप्रतिम झेल, अगदी विलोभनीय मी म्हणेन हा झेल आणि त्या क्षेत्ररक्षकाकडे सर्व इथे मात्र खेळाडू सरसावलेत बघा. काय जबरदस्त झेल. फटका मी म्हणे खराब नव्हता, फटका तितकाच वेगानं होता. जशी गोली एखाद्या बंदुकीतून सुटावी तसा फटका निघाला होता, परंतु अगदी त्या क्षेत्ररक्षकानं हात पुढे केला आणि तो चेंडू जसा त्यांच्या हातामध्ये पडला पूर्णपणे त्या चेंडूला कवटाळलं आणि त्यानंतर मात्र हा फलंदाज मात्र बाद होतो. निराश थोडेसे पाहायला मिळतील, कारण नक्कीच आज षटकार पाहायला मिळाला असता, परंतु काय जबरदस्त एफर्ट. हे एफर्ट खूप महत्वाचं आहे, हे योगदान खूप महत्वाचं आहे, कारण क्रिकेट खेळ 11 खेळाडूंचा खेळ आहे आणि त्या 11 खेळाडूंचा संगनमतानं खेळणं आणि प्रत्येकाचं एफर्ट देणं, योगदान देणं हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं. आणि ते योगदान मात्र या क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं. झेल ज्यानं टिपलाय आदित्य जोशीला तुम्ही पाहताय आणि अगदी सर्व खेळाडू त्याच्याकडे सरसावले, कारण आणखी एक ब्रेक थ्रू, आणखी एक विकेट मात्र तंबूच्या आश्रय आला. जबरदस्त खेळ, जबरदस्त खेळ इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिर पाहायला मिळतीये, अगदी बांधून ठेवलंय. 6 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि असं असताना आता मात्र गोलंदाज अंकेश पाटीलला आणखी एक सफलता मिळतीये. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर 2 सफलता घेतोय, 2 विकेट्स मात्र मिळवतोय आणि त्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार आहे.
हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. तुमचं एफर्ट जितकं तुम्ही योगदान संघासाठी द्याल तितकं तुम्हाला विजय मात्र मिळत असेल. इथे मात्र बॅटची टॉपिंग आहे. यष्टीरक्षक आहे, यष्ट्यांच्या मागे झेल टिपला जातोय आणि या स्पर्धेमधील दुसरी विकेट हॅट्रिक संपन्न होत असताना गोलंदाज अंकेश पाटीलच्या माध्यमातून ही दुसरी विकेट तुम्हाला हॅट्रिक विकेट पाहायला मिळते. इथं पहिली विकेट हॅट्रिक आपण पाहिली तर दैवत मात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळाली, कामोटे टीमचा हा खेळाडू. परंतु इथे मात्र अगदी दाकटीदुई संघाचा हा अंकेश पाटील तुम्हाला पाहायला मिळतोय आणि बॅक टू बॅक 3 सफलता 3 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश. आणि या मॅच मध्ये अगदी गोलंदाजीचा बोलबाला, अगदी आपण पाहिलं तर मग फलंदाजावर चांगली पद्धतीची गोलंदाजी, प्रेशर क्रिएट करणं आणि त्या प्रेशर नंतर विकेट मिळवणं, या गोष्टी मात्र या मैदानावर या मॅच मध्ये पाहायला मिळतात. सफल षटक पाहायला मिळतंय. चेंडू मात्र या षटकामधील टोटल 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि धाव संख्या अद्याप पर्यंत तुम्ही पाहिली तर 1 धाव खर्च केली आहे आणि टोटल धावा 6 धावा धावफलकावर. वेग वेग आणि वेग पाहायला मिळतोय. तेच तर्रार चेंडू पाहायला मिळतोय. पडल्यानंतर सरळ निघालाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 संपले. 12 चेंडूचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर